पुढच्या चरणातून प्रवेश करा बरं, लक्षपूर्वक ऐका. आणि प्रत्येक मनुष्याने मरेपर्यंत हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुका म्हणे मंगळ आता. आपल्या जीवनात मंगळ करणारा, मंगळाचं दान देणारा कोण दाता या भूमी, काळापेक्षा मोठा दाता या जगात नाही, हे लक्षात ठेवा. जी माणसं पाप करतात, कोणताही पुण्य असू द्या, कोणताही पाप करणारा असू द्या, पाप करताना त्यांचा काळ पाहिजे, सडताना काळ पाहिजे. उठाला घाला. आणि हा काळ एवढा खतरनाक आहे, हिंदीमध्ये म्हण आलेली आहे, भगवान जो देता है तो छप्पर फाड़ के देता. अर्धीच म्हण आहे बरं काय, पूर्ण म्हण नाही. म्हणजे आपलं जीवनच असं पाहिजे. संसारिक मनुष्याचं जीवन हे अपूर्णच असतं. संसार पूर्ण होतच नाही, पूर्ण होतो तो परमात्मा. आणि म्हणून ती पूर्ण म्हणे खतरनाक आहे. भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता, पर जब लेता है ना चमडी घेर के लेता. म्हणून देवाला घाबरू नका. ज्या काळात पाप करताय तो काळ ज्याचा सहित आपला प्रकट पाप आहे ते भुगवते ते, आणि भुगवणारा काळ आहे. आणि या जगात कुणाचीही अशी शक्ती नाही, कितीही मोठ्या विद्वान असू द्या, झाडाला जन्माला जाऊ शकतो. आपण जे सगळे शेतकरी बसलेलो आहोत ना, आपण पीक जन्माला आणू शकतो, फक्त कंडिशन तयार करू शकतो. आपल्या हातात फक्त एवढंच असतं, शेती स्वच्छ करणं, शेतीची मशागत करणं, बीज लावणं आणि पाणी देणं. याच्यापेक्षा दुसरं काय नाही. उगवलं बीज काय करणार? नाही म्हणे मला तर बीज खराब आहे, चांगलं बीज आहे, नाही उगवलं काय करणार आपण? म्हणून आपल्या आईच्या उदरातून माणसं जन्माला येत असतात. काही आंधळी येतात, काही पांगळी येतात, काही मुकी येतात, काही बहिरी येतात. धृतराष्ट्र आंधळा होता, काही करू शकला नाही. असं का होतं जीवनामध्ये? याला काळ काढून कधी काळी केलेलं पुण्य, कधी काळी केलेलं पाप उगवत नाही. म्हणे मला जरा कठीण होत आहे, जरा समजायला अवघड जात आहे. जरा आधुनिक भाषेत सांगा. कॉलेजच्या टायमाला जी मुलं अभ्यास करतात, कॉलेजमध्ये चुकीचं न वागता, कॉलेजमध्ये टाइमपास न करता, कॉलेजमध्ये कॉफ्या न करता, अभ्यास जे करतात, लायब्ररीमध्ये जे जातात, ते कॉलेज झाल्यानंतर UPSC पास, मोठमोठ्या परीक्षा पास करतात. अभ्यास केल्यानंतर 12-12 तास अभ्यास करतात. अभ्यास करायच्या वेळेस शब्दाचा अर्थ आहे का, आणि वेळेचा जो दुरुपयोग करतो त्याला चपराशीची नोकरी मिळत नाही. ही सुद्धा वेळच आहे. एकाच कॉलेजमध्ये कलेक्टर शिकतो, एकाच कॉलेजमध्ये शिपाई शिकतो. एकाने काळाचा सदुपयोग केला आणि एकाने काळाचा दुरुपयोग. काळाचा सदुपयोग केला म्हणून जीवन मोठं झालं. देव का निभत नाही, देव का निभत नाही. उत्थान करणारा आणि बदल करणारा हा काळ असतो. ज्ञानेश्वरीमध्ये प्रकरण आलेलं आहे, सिद्धी प्राप्तो यथाप्रभू. खूप सुंदर प्रकरण आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात काळ म्हणजे काय? खूप अभ्यास करणारा साधक आहे, खूप तपश्चर्या करणारा साधक आहे. अचानक फळ मिळत नाही, अचानक फळ मिळत. कोणताही साधक असू द्या, अभ्यास करून अचानक फळ मिळत. माऊली ज्ञानोबांचे दृष्टांत पाहण्यात राईट, सुक्षेत्र आणि ओलट. आपण सगळे शेतकरी माणसं आहोत. सुक्षेत्र या शब्दाचा अर्थ उत्तम प्रकारची शेती, चांगली कसदार शेती असा होतो. सुक्षेत्र आणि ओलट, चांगली शेती आहे, कसदार शेती आहे, सुपीक शेती आहे, काळीची शेती आहे. आणि ओलट पाणी सुद्धा. काही ठिकाणी शेती चांगली असते पण पाणी नसतं,
काही ठिकाणी पाणी असतं पण शेती चांगली असते, हलकी शेती असते. माऊली नवऱ्यांचे दृष्टांत पाहायला किती सुंदर आहे. सुक्षेत्र आणि गोलोट. शेती चांगली आहे आणि पाणी सुद्धा. बीजही पेरले गोलोट. उत्तम प्रकारचं बियाणे, चांगल्या क्वालिटीचं बियाणे, अनोट फळभार भेटे. खूप चांगलं पीक येणार आहे, खूप चांगलं फळ भेटणार आहे, पण पीक यायला 4 महिने लागणार आहे. याचं नाव काय? घाला घाला. 4 महिने लागतात, याचं नाव काय? आपलं कर्तव्य पूर्ण झालं, उगवायला वेळ लागला, पिकायला वेळ लागला, आणि पिकायला वेळ लागेपर्यंत देठाला टिकलं पाहिजे. कोणतंही फळ असत्या पाडाला लागेपर्यंत ते टिकलं पाहिजे. देठ मजबूत असतात. लक्षपूर्वक काय का बरं का, कोणत्याही क्षेत्रात आपल्याला मोठं व्हायचं असेल, त्या क्षेत्रातल्या मोठ्या व्यक्तीजवळ, त्या क्षेत्रातल्या विद्वान व्यक्तीजवळ, त्या क्षेत्रातल्या ज्ञानी व्यक्तीजवळ आपला काही काळ जावा लागतो. आपण त्या ठिकाणी ज्ञानार्जन करावं लागतं, त्या ठिकाणी आपण तपश्चर्या करावी लागते, मग आपण होतो. आणि जर अगोदर आपण बाहेर येण्याचा प्रयत्न केला तर पाड लागायच्या अगोदर फळ पडत. एकतर ते नाश, आपल्या गावठी भाषेत सांगितलं तर विजळ. कोणताही फळ पाडाला लागायच्या अगोदर जर पडलं तर ते विजळतं, सडतं, नासतं. असे काही अज्ञानी लोक समाजात अचानक पडतात. म्हणजे ज्ञानी समजणारे, अज्ञानी असतात पण ज्ञानी समजणारे, आणि त्यांचा ॲटिट्यूड पाहण्यासारखा असतो बरं का, अहंकारी लोकांचा. म्हणून कोणत्याही क्षेत्रात आपल्याला ज्ञानार्जन करावं लागतं, तेव्हा आपण मोठे होऊ शकतो आणि तेव्हा आपण त्या क्षेत्रामध्ये पिकत असतो. आणि आपण त्या क्षेत्रात जर पिकलो तर तैसे आम्हा गेले पांडुरंगे, तैसे आम्हा गेले पांडुरंगे.
काळाचा सदुपयोग करा, जीवन सगळ्यात मोठं. काळाचा दुरुपयोग करा, जीवन बर्बाद होईल. व्यापारी लोकांची कमाल आहे, व्यवसाय करणाऱ्या लोकांची कमाल आहे. सकाळी 9 वाजता दुकान उघडतात, रात्री 9 वाजेपर्यंत 12 तास करत असतात, 12 तास. आणि मग जाऊन त्यांच्या गल्ल्यामध्ये पैसा येतो. त्याला म्हणतात काळ कुठे वापर. त्याचा उपयोग आहे. अभ्यास करणारा साधक असतो, अभ्यास करणारा विद्यार्थी असतो, 12-12 तास अभ्यास करतो. आणि एक दिवस अभ्यास करत नाही बरं का, एक दिवस अभ्यास करतो. 12-12, 15-15, 20-20, 25-25 वर्ष अभ्यास करतो. मग काळ उठतो त्याचा. अभ्यासात जीवन समर्पित केल्यानंतर तो काळ त्याला दान करतो. धरा धरा. आपण सहज बोलता बोलता म्हणून जातो, अमक्या अमक्या महाराजांची वाणी खूपच गोड आहे हो, खूप छान कीर्तन करतात, खूप गोड वाणी आहे, कीर्तन ऐकतच राहावं, खूप अभ्यास कीर्तन करा. वाणी ऐकावीशी वाटते, ऐकावीशी वाटते वाणी. पण त्या वाणीच्या मागे 12-12, 15-15, 20-20, 25-25 वर्षाचा अभ्यास करणार, जीवनात तपश्चर्या केली असते, अभ्यासात जीवन समर्पित केलं असतं. आणि मग त्या वाणीमध्ये गुण पाहिजे. धरा धरा. वर्तमान काळातले काही तरुण पहा, कॉलेजच्या दरवाजावर उभे राहतात, चावळीवर उभे राहतात, तोंडामध्ये गुटखा खातात. काळ तारुण्यात चालला, काळाचा दुरुपयोग करताना बरं वाटतं, पण पुरुषाचं जीवन वाटतं. म्हणून तरुण असो किंवा कुठल्याही व्यक्ती असो, मनुष्य जीवनात येऊन निर्व्यसनी राहायला पाहिजे. कारण की व्यसन या शब्दाचा अर्थ अध्यात्मामध्ये दुःख असायला. दुःख, कोणतंही व्यसन मनुष्याने केलं त्याचा शेवट हा दुःखामध्ये होतो. धरा धरा. 5-6 वर्षापूर्वीची घटना आहे. मी एका ठिकाणी बसलेलो होतो आणि तिथे छोटे छोटे मुलं रामायण पाहत. सिच्युएशन नीट समजून घ्या बरं. मी जिथे बसलेलो होतो तिथे छोटे छोटे 4थी-5वीचे मुलं टीव्हीवर रामायणाची सिरियल पाहतात. आणि अशा सिच्युएशन मध्ये एक 40 वर्षाचा मनुष्य आमच्याकडे दारू पित आला. आल्यानंतर तरी पाहिलं, म्हणे काय चाललंय, म्हणे रामायण. मुलं कुठे माझे, म्हणे रामायण पाहत. छान. त्यांना कळलं पाहिजे, रामायण पाहिल्यावर, रामायण ऐकल्यावर त्यांना हे कळेल की वडिलांची सेवा कशी करायची. भगवान श्रीरामचंद्र प्रभू यांनी त्यांच्या वडिलांची सेवा केली हो. पण आपण आपल्या जीवनामध्ये किती चुकीचा अर्थ काढतोय. अहो, दशरथ राजांनी पुण्य केलं म्हणून भगवान श्रीरामचंद्र प्रभू पोटी जन्माला आले. आणि आपण चुकीचं वागून, संसार बरबाद करून, व्यसनात येऊन, दारू पिऊन आपल्या मुलांकडून जर चांगली अपेक्षा करत असतो तर आपल्या जीवनातलं हे महापाप आहे. आणि का महापाप घडतं आपल्याकडून? काळाचा दुरुपयोग. आणि काळाचा जर सदुपयोग केला तर वाल्मिकाचा वाल्मिक ऋषी होतो. हा सुद्धा काळच आहे. काळाचा सदुपयोग केला वाल्मिक ऋषी मानवाच्या महर्षी नारद भेटले तो काळ. साधूचे 2 शब्द ऐकले, महर्षी नारद यांचे 2 शब्द ऐकले, सुबुद्धी सुचली, आयुष्यभर तपश्चर्या केली. हजारो ग्रंथकार झाले जगामध्ये, हजारो ग्रंथकार झाले, पण वाल्मिक ऋषी अजरामर झाले. वाल्मिक ऋषी काळाने त्यांना अजरामर. एकच ग्रंथ आहे का वाल्मिक ऋषींचा? रामायण एवढा ग्रंथ जगामध्ये, हजारो ग्रंथ जगामध्ये, हजारो ग्रंथ असलेही ग्रंथालयात, लायब्ररीमध्ये धन तोडतात, माणसं वाचायला मिळतात. आणि रामायण लोकप्रिय आहे. वाल्मिक ऋषींचं रामायण विश्वात लोकप्रिय आहे. काळाने धरा धरा. तुम्ही आम्ही जे करतो ना मार्केटिंग, ही प्रसिद्धी आहे, तात्पुरती आहे. एखादं गाणं येतं, गाणं शेकडो कोटी रुपये कमवतो, एक गाणं शेकडो कोटी रुपये कमवतो. पण काळाच्या मुखात गडप संतांनी
शिवाने बघ. रूप पाहता लोचिनी दुःख झाले मुसाद. 750 वर्ष झाली माऊली गणबाईंच्या अभंगाला. 750 वर्ष. आजही तितकाच बोल आणि चंद्र सूर्य असेपर्यंत संतांशी वाणी गायली जाते. देवाची द्वारी उभा क्षणभर. संपूर्ण महाराष्ट्रात गायलं जातं माऊली गणबाईंचं. सगळा महाराष्ट्र माऊलींचा अंगी आहे. काळ संतांना अजरामर होतो. संतांची वाणी अजरामर होती या जगामध्ये आणि संसारातल्या भोगी लोकांना काळ एक दिवस मातीत घालतो. काळाच्या समोर राजे टिकत नाही, परंपरा टिकत नाही. अहो श्रीमंतांच्या परंपरा टिकत नाही. या भारतवर्षात भगवान श्रीरामचंद्र प्रभू, भगवान श्रीकृष्ण हे अवतार तर सोडले आणि छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे हे महापुरुष सोडले तर आजपर्यंत कोणत्याही राजांची नावं शिल्लक नाही. कोणत्याही राजांची नावं शिल्लक नाही. सगळंच्या सगळं समाप्त केलं काळाने. जगद्गुरु तुकोबरे म्हणतात, देवाला घाबरू नका, काळाला घाबरा. दुसरा काळाचा टप्पा सांगतो तुम्हाला. काळावर विश्वास ठेवता येईल. फार महत्वाचा टप्पा आहे बघा. काळावर विश्वास ठेवता येईल. ज्या अर्जुनाला विश्वरूप दाखवलं भगवंताने, त्याच अर्जुनाला वृद्धावस्थेत भिल्लांचा मान करावा. काळ बदलतो बरं का. काळ बदलतो. स्वर्गारोहण पर्व महाभारतामध्ये आले नाही. जाता जाता सांगून जातो तुम्हाला. महर्षी व्यास पांडवांना सांगतात. अर्जुनाने जेव्हा मार खाल्ला, महर्षी व्यास पांडवांना सांगतात, तुमचा काळ संपला. जर तुम्ही जगत राहिला, सगळीच्या सगळी तुमचा अपमान करतील, न पेक्षा स्वतः राज्य सोडून द्या आणि हिमालयाकडे प्रस्थान करा. काळाची गती ओळखली धर्मराजाने, राज्य सोडून दिलं आणि हिमालयाकडे निघाले. काळ काळाला त्यांचा अपमान ठेवला. आता मी ज्याचा दृष्टांत सांगितला महाभारताचा. धर्मराजाच्या पूर्वी धृतराष्ट्र मालक. धृतराष्ट्र म्हणजे मालक जो असतो तो आंधळा असतो बरं. सत्ताधारी नेहमी आंधळे असतात. ही जुनी परंपरा आहे. म्हणजे राज्यकर्त्यांनी अज्ञानाचं सोंग घेतलं असतं आणि खरा समाज शेतकरी अज्ञानी ठेवण्याचं काम हे राज्यकर्ते करतात. पूर्वीपासून परंपरा आजपर्यंत. आता राज्यकर्त्यांचा विषय आलाच आहे. तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगतो. शेतकऱ्यांचा हिताचा मुद्दा आहे. इंग्रजांनी भारतावर पाऊण 200 वर्ष राज्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना या भारतवर्षात महाराष्ट्रात केलेली असताना सुद्धा इंग्रज राज्य का करू शकेल त्याचंही कारण तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सगळा समाज, सगळा शेतकरी वर्ग, सगळा समाज एक सुखीचा आणि एक शिवाचा. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची स्थापना करू शकतो. आणि शिवरायांच्या काही काळानंतर भारत, महाराष्ट्र विखुरला आणि त्यामुळे इंग्रज भारतावर राज्य करतात. आणि पावणे 200 वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केलं. भारतातल्या शेतकऱ्यांवर, भारतीय समाजावर अन्याय अत्याचार केले. भारतातली संपत्ती लुटली आणि त्यांच्या देशात घेऊन गेली. आणि 50च्या दशकात भारत स्वातंत्र्य झाला. 50च्या दशकात भारत स्वातंत्र्य झाला ही गोष्ट खरी आहे. परंतु फरक एवढा झाला, इंग्रज निघून गेले पण भारतातलेच इंग्रजांच्या बुद्धीचे लोक भारतात राज्य करायचे. आणि गेल्या 70 ते 80 वर्षामध्ये या भारतीय राज्यकर्त्यांनी, भारत सरकारने, महाराष्ट्र सरकारने या भारतीय शेतकऱ्यांना, भारतीय समाजाला एवढं लुटलं आहे, एवढं लुटलं आहे, एवढं लुटलं आहे. इंग्रजांनी पावणे 200 वर्षात जेवढं लुटलं नाही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने या शेतकऱ्यांना, या समाजाला भारतीय राज्यकर्त्यांनी, भारत सरकारने लुटलं आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे. आणि आज शेतकऱ्यांची परिस्थिती बघा तुम्ही. आज गावोगावी अवस्था बघा तुम्ही.
सगळ्या शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे, अन्न वस्त्र निवारा भागवण्यासाठीच शेतकऱ्यांच्या पिढ्या जातात. बाकीच्या सुविधा खूप दूर आहे बरं का. उच्च शिक्षण, आरोग्य खूप दूर आहे. आपल्या पूर्वजांनी या कार्याची सेवा केली. आपल्या पूर्वजांनी आयुष्यभर शेतामध्ये कष्ट केलं. आपण आयुष्यभर शेतामध्ये कष्ट करत आहोत. शेतामध्ये कष्ट आपण करायचे, राब आपण राबायचं, शेतामध्ये घाम आपण घालायचा, रक्ताचं पाणी आपण करायचं आणि आपण सोन्यासारखी शेती पिकवायची आणि सोन्यासारख्या पिकवलेल्या शेतमालाचा भाव हा राज्यकर्त्यांनी ठरवायचा. काय आहे शेतकऱ्यांच्या हातामध्ये? आजही आपण अप्रत्यक्षपणे पारतंत्र्य. इंग्रज निघून गेले आणि भारतातले इंग्रजांच्या भक्तीचे लोक आज आपल्यावर राज्य करतात. आणि म्हणून भविष्यात जसं इंग्रजांना हाकलून लावलं तसं भविष्यात या भारत वर्षातल्या सगळ्या शेतकऱ्यांना एक जीवाचं एक फुटीचं व्हावं लागेल आणि या बेईमानी भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांना हाकलून द्यावं लागेल आणि भविष्यात तेव्हा शेतकऱ्यांचे सुखाचे दिवस येतील. भगवान श्री ज्ञानोबरांच्या या भारत वर्षात जगद्गुरु तुकोबांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, धर्मवीर संभाजी राजांच्या या भारत वर्षात या महाराष्ट्रात धरणी धरी पिके गायी उडत्या झाले रामराज्य काय गुन्हे आम्हास. पुन्हा या भारत वर्षात शेतकऱ्यांचे सुखाचे दिवस येतील. पुन्हा या भारत वर्षात रामराज्य येईल. पुन्हा या भारत वर्षात नैतिकतेचे राज्य, शेतकऱ्यांचे सुखाचे दिवस लवकर यावेत ही माझी पांडुरंग परमात्म्याला भगवान श्री ज्ञानोबरांना प्रार्थना आहे. आपला विषय इथून बाजूला गेला होता. भारताचा राजा धृतराष्ट्र आंधळा, सत्ताधारी आंधळेपणाचं सून घेतलं. शास्त्रकारांनी फार विरोध केले आहे बरं, फार विरोध केले आहे. लक्ष्मण नुसता पायाला हात मारला विष्णूच्या, विष्णूने डोळे बंद केले. हे मी भगवंताचं सांगत नाही बरं, भगवान विष्णूचं सांगत नाही. ज्यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे धन आहे त्यांचे डोळे बंद असतात. गरिबाचं दुःख कधीच श्रीमंताला कधीही कळत नाही. जगद्गुरु तुकोबांचं प्रमाण आहे, समर्थाची नाही उपकार स्मरण. म्हणून ज्यांनी सत्तेचा दुरुपयोग केला, ज्यांनी काळाचा दुरुपयोग केला, एक दिवस काळाने त्यांचे डोळे उघडले. म्हणून मानवी जीवनातून काळाचा दुरुपयोग न करता काळाचा सदुपयोग केला पाहिजे. काळ चिंतना सारला पाहिजे. काळ सारा वाचिंत सारा वाचिंत एकांतवासी गंगा स्नानी, एकांतवासी गंगा स्नानी. देवाच्या पूजनी, देवाच्या पूजनी. प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. काळ सारा
जगद्गुरु तुकोबांच्या काळात देवीचा दुष्काळ पडला. सलग 4 वर्ष दुष्काळ पडला. देवीचा दुष्काळ असं त्या दुष्काळाचं नाव आहे. आणि दुष्काळामध्ये शेतकऱ्यांचा, गरिबांचा गैरफायदा घेणारे अनेक सावकार असतात. अनेक बेईमानी भ्रष्टाचारी राज्यकर्ते असतात, अनेक सावकार असतात. त्या काळात सुद्धा होतं. परंतु जगद्गुरु तुकोबांनी त्या काळात गाव संकटात आलेला असताना, सलग 4 वर्ष दुष्काळ पडला असताना सगळ्या गावाला सांभाळलं जगद्गुरु तुकोबा. जगद्गुरु तुकोबा घरी नव्हते बरं का. हे लोक सांगणारे चुकीचे सांगतात जगद्गुरु तुकोबा घरी होते. जगद्गुरु तुकोबांची पिढ्यानपिढ्यांची श्रीमंती होती. जगद्गुरु तुकोबांचं मूळ हे महाबळेश्वरला आहे, सावळीच्या पुढे. आणि व्यापाराच्या निमित्ताने ते देहूला आले. जगद्गुरु तुकोबांचे पूर्वज विश्वंभर बाबा जे माऊली नावाच्या समकालीन होते, जगद्गुरु तुकोबांच्या 8 पिढ्या अगोदर ते देहूला आले व्यापाराच्या निमित्ताने. आणि आज आपण ज्या देहूमध्ये विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतो, ज्या मंदिरात आपण दर्शन घेतो देवाचं, ते मंदिर हे जगद्गुरु तुकोबांचे पूर्वज विश्वंभर बाबा यांनी बांधलं. आणि जगद्गुरु तुकोबांच्या काळात ते मंदिर भंगलं होतं. जगद्गुरु तुकोबांनी 16व्या शतकात त्याचा जीर्णोद्धार केला, ते मंदिर पुन्हा बांधलं. आणि आपण माऊलींच्या दर्शनाला जर आळंदीला गेलो, माऊलींच्या संजीवन समाधीचं आपण दर्शन घेतल्यानंतर समोरच्या गाभाऱ्यात लिहिलेलं आहे की हे मंदिर जगद्गुरु तुकोबांनी बांधलं. म्हणजे जगद्गुरु तुकोबांनी 2 मंदिर बांधले. एक माऊली ज्ञानोबांचं आणि दुसरं पांडुरंगाचं देहूतलं. संतांचं मंदिर आणि देवाचं मंदिर, 2 मंदिरं जगद्गुरु तुकोबांनी बांधली. ज्यांना मंदिर बांधता येतात, आज आपल्या गावाला जर एक संतांचं किंवा देवाचं मोठं मंदिर बांधायचं असेल तर सगळ्यांच्या सहकार्यातून आपण ते मंदिर बांधत असतो. मोठं मंदिर बांधायचं असेल कोट्यावधी रुपये खर्च होऊ शकतो. आणि सगळ्यांच्या सहकार्यातून वर्गणी करून आपण मंदिर बांधत असतो. जगद्गुरु तुकोबांनी आपल्या परंपरेच्या श्रीमंतीत मंदिर बांधलं. जे त्यांच्या पूर्वजांनी वाडवडिलांनी जे कमवलेलं धन होतं, जोडून या धन उत्तम व्यापार, त्यांच्या पूर्वजांनी व्यवसाय करून व्यापार करून जे धन कमवलं होतं, त्या पूर्वजांच्या श्रीमंतीमधून जगद्गुरु तुकोबांनी 2 मंदिर बांधली. आणि आजही ते मंदिर तशाला तसे पडतात. माऊलींचं मंदिर आळंदीतलं 400 वर्षांपासून दगडी मंदिर आजही तशाला तसं, आणि देहूतलं मंदिर पांडुरंगाचं आजही तशाला तसं. जगद्गुरु तुकोबांनी 2 मंदिर बांधले. ज्यांना दुष्काळ गावाला सांभाळता येतं, ज्यांना मंदिरं बांधता येतात, त्यांना पुन्हा संस्कार उद्धार करता येत नव्हता असं समजू नका बरं. जगद्गुरु तुकोबांनी जगाला वैराग्याचा आदर्श दिलेला. सलग 4 वर्ष दुष्काळ पडला. त्यापैकी सलग 3 वर्ष जगद्गुरु तुकोबांनी सगळ्या गावाला सांगितलं. आणि 4थ्या वर्षी मात्र जगद्गुरु तुकोबांचं धन असतं. एक घर सांभाळणं आपलं अवघड जातं. घर सांभाळत असताना मागे पुढे होते. एक घर सांभाळताना आपलं अवघड जातं. आणि जगद्गुरु तुकोबांनी गावाला आपल्या परंपरेच्या श्रीमंतीमधून सांभाळलं. आणि 4थ्या वर्षी मात्र धन संपलं. आणि 4थ्या वर्षी पैसा संपल्यावर ज्या गावाला समाजाला जगद्गुरु तुकोबांनी सांभाळलं, तोच गाव, तेच समाज जगद्गुरु तुकोबांच्या भिड्यात धन संपले. आणि जगद्गुरु तुकोबांच्या लक्षात आलं, जन हे सुखाचे दिल्या भेटल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी, अंतकाळीचे नाही कोणी. जगद्गुरु तुकोबाई जो समाज त्यांच्यावर उलटला, त्या लोकांची गावाची दखल जगद्गुरु तुकोबाईंनी घेतली नाही. जगद्गुरु तुकोबाई म्हणले नाही मला गावाने त्रास दिला, मला भावकीने त्रास दिला, मला समाजाने त्रास दिला. जगद्गुरु तुकोबाईंनी समाजाची निंदा केली नाही. जगद्गुरु तुकोबाई म्हणतात मला त्रास दिला, तुझा दुष्काळाने दिला. आणि काय केलं त्या दुष्काळाने? त्या दुष्काळाने मला जो मान होता समाजात, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. माझ्याकडे जे धन होतं, मला जो समाजात मान होता, तो मानही त्या दुष्काळाने नेला आणि ते धनही त्या दुष्काळाने नेलं. आणि
एवढंच नाही तर त्या दुष्काळामध्ये माझी पत्नी माझ्या डोळ्यासमोर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अन्न करून तुझा अन्नाचा गंध नसल्यामुळे अन्न करून माझी पत्नी माझ्या डोळ्यासमोर स्त्री अन्न करिता मेली, स्त्री अन्न जगद्गुरु तुकोबारायांची परिस्थिती कशी बदलली पाहिजे. एकेकाळी जगद्गुरु तुकोबाराय मोठे होते आणि नंतर काळ बदलला. जगद्गुरु तुकोबाराय पुन्हा संसार उभा करू शकत होते, परंतु वैराग्याचा आदर्श जगाला द्यायचा. सगळा समाज बदलल्यानंतर सगळा व्यवहार समजला, गाव समजला, समाज समजला, भावकी समजली आणि जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी दुष्काळ अन्न करून त्याच्या डोळ्यासमोर प्राण सोडली. काय वाटलं असेल त्या संतांना, काय वाटलं असेल त्या महापुरुषांना. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी संसार सोडला. जाणून संसारा फैसलो अंग, समाजाचा धिक्कार केला, गाव सोडलं. जगद्गुरु तुकोबाराय एकांतात आले, भंडारा डोंगरावर आले आणि भामचंद्र डोंगरावर आले आणि भामचंद्र डोंगरावर भंडारा डोंगरावर 1000 ज्ञानेश्वरीची पारायणे जगद्गुरु तुकोबारायांनी केली. एकांतात माऊलींची सेवा जगद्गुरु तुकोबारायांनी केली. आणि त्याच्याही पुढे जाऊन म्हणतो, संसारातल्या स्वार्थी लोकांचा, संसारातल्या विकृत लोकांचा, संसारातल्या कपटी लोकांचा जगद्गुरु तुकोबारायांनी धिक्कार केला, त्याग केला. म्हणून भंडारा डोंगरावर गाथा जन्मला. उठाला जगद्गुरु तुकोबारायांनी एकांत संतांची सेवा केली. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ज्ञानेश्वरीचे पारायण केले, माऊलींची सेवा केली. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातून आनंदा वाटे अमृत वचने गाथारूपी धन जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातून आले. गेल्या 400 वर्षांपासून जगद्गुरु तुकोबारायांची गाथा जगाला ज्ञान देते. संतांची वाणी, जगद्गुरु तुकोबारायांची वाणी अजरामर. 400 वर्षापासून जगद्गुरु तुकोबारायांची गाथा जगाला ज्ञान देते. जगद्गुरु तुकोबारायांनी संतांची सेवा, ज्ञानेश्वरीची सेवा एकांतात केल्यामुळे त्या काळाने जगद्गुरु तुकोबारायांना संतांची भेट झाली. धन्य काळ संता भेटी, धन्य काळ संता भेटी, आई एवढा शब्द लक्षात घ्या बरं. धन्य कोण दाता या भूमी, काळापेक्षा दान करणारा या जगात कोणी नाही. आणि त्याच काळाला जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देत आहे, धन्यता देत आहे. धन्य का, धन्य का संत भेट. आज माझ्या गुरुची भेट झाली.
गुरुनी माझ्या चरणांचं उद्धरण केलं, मस्तकावर हात ठेवला, हात ठेवला मस्तक. हा जो काळ आहे हा धन्य आणि हा काळ कोणामुळे आला? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काळ काळामुळे झाला. फिटली ते धनी घेणे काय, तुका म्हणे वाचा जाहिली गुंठीत, पुढे झाले चित्त समाधान. सर्व काळ होतो आठवीत मनी, म्हणून फिटली ते धनी घेणे काय. विठोबार कुमार म्हणजे आपला जो नियोजित वेळ आहे तो संपलेला आहे. 8 ते 10 ते सेवा होती, परंतु आपण थोडं उशिरा सुरुवात केली. 10:30 वाजलेले आहेत. खूप सुंदर असं या ठिकाणी आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण भगवंताची सेवा करत आहोत, परमार्थाचा आनंद घेत आहोत. खूप मोठं समाधान आहे. आज या ठिकाणी आपल्या गावातील, आपल्या परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ तुम्ही सगळेच गुणीजन मंडळी, तुम्हा सगळ्यांना मोठ्या श्रद्धेने नमस्कार करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. परिसरातून सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आली आहेत. तुम्हाला सगळ्यांना मोठ्या श्रद्धेने नमस्कार करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि हो, आपल्या गावात महत्वाचा विषय बोलला. आपले गावाचं नाव ज्यांनी महाराष्ट्रात हरिभजनी हे धवळले विश्व, आपल्या गावाचे थोर महात्मे श्री हरिभक्तपरायण आदरणीय भगवान महाराज वडपगावकर, अशा थोर महात्म्याची ही जन्मभूमी आहे. आणि आपल्या गावातील सगळेच महाराज मंडळी, श्री हरिभक्तपरायण दत्ता महाराज, श्री हरिभक्तपरायण आदरणीय सोमनाथजी महाराज, श्री हरिभक्तपरायण धनंजयजी महाराज, या सगळ्याच महाराज मंडळींना मोठ्या श्रद्धेने नमस्कार करतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. आणि आज ऐन वेळेनंतर विशेष करून मोठा कार्यक्रम चालू आहे वडवणीकडे. मोठ्या कार्यक्रमातून तिथे काही ऍडजस्ट करून आमचे विशाल महाराज नवोदित मृदंगाचार्य आहेत. खूप गोड त्यांचा हात आहे आणि खूप चांगली त्यांची साधना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते मृदंगाची साधना करत आहेत आणि खूप कमी वयामध्ये त्यांनी महाराष्ट्रात मृदंगाच्या कलेमध्ये नाव कमवले आहे. असे आमचे मित्र विशाल महाराज ऐन वेळेवर बोलल्याबरोबर आले. महाराजांनाही नमस्कार. आणि तुम्हा सगळ्याच मायबापासून त्यांना, बंधू बहिणी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. सगळ्यांनाच मोठ्या श्रद्धेने नमस्कार करतो आणि या ठिकाणी सेवा पूर्ण. ज्ञानेश्वर